हॅलो फ्रेंड्स, संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल अशी सुकट बनवूया। चला तर आपण त्याची रेसिपी पाहूया। आपण यासाठी सुकट, चिरलेला कांदा, चिरलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। एका लोखंडाच्या कढईमध्ये आपण सुकट भाजून घ्यायचे आहे। छान वास सुटेपर्यंत भाजायचे आहे। घरभर वास सुटल्यानंतर ती काढून घ्यायची आहे। आपली सुकट छान भाजली आहे। एका ताटामध्ये काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। पूर्ण हाताने पाण्यामध्ये पूर्ण डीप होईल अशी भिजवून घ्यायची आहे सुकट आपली। तोपर्यंतच आपण त्याच्या कढईमध्ये तेल घालायचं आहे। जिरं घातलं आहे। जिरं छान तडतड झालं की आपण त्यात कढीपत्ता घालायचा आहे। चिरलेली मिरची आणि छान परतून घ्यायचं आहे। चिरलेला कांदा घ्यायचा आहे। कांदा गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचं। आपला कांदा परतेपर्यंत आपण भिजवलेली सुकट पूर्णपणे त्यातलं पाणी काढून घेऊया एका ताटामध्ये। छान पिळून घ्यायचे आहे। अशी दिसेल। तोपर्यंत आपला कांदा छान परतून झालेला आहे। असा गुलाबीसर कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। हळद, जास्त तिखट हवा असेल तुम्हाला तर कांदा लसूण मसाला देखील घालू शकता, याने जास्त तिखट होतं। आणि आता ही भिजवलेली सुकट घालायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, ऑलरेडी सुकटच भिजवलेली आहे। फक्त एकदम ड्राय होईपर्यंत छान परतून घ्यायची। ड्राय म्हणजे अगदी ड्राय नाही झाली पाहिजे, स्मूथ झाली पाहिजे छान। चवीनुसार मीठ घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे चिरलेली आणि पुन्हा मिक्स करायची। छान वास सुटलाय। आपली सुकट दिसते देखील खूप सुंदर। या रेसिपीसाठी जास्त डोकं लावायची गरज नाही, अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे, खूप सोपी आहे। चला, मी एक चपाती घेतली, कांदा घेतला आहे आणि आपण बनवलेली सुकट। आणि मी मसाले भात देखील केलेला आहे, वाटाणा आणि गाजर घालून, तो देखील घेतला आहे। तुम्हाला जर ही सोपीशी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।